नमस्कार मित्रांनो, आपलं या AYL अकॅडमी या चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत। आपण आपल्या या चॅनलवर जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतील त्यांच्यासाठी आपण काही सराव प्रश्न आपण घेऊन येत असतो। तर आपण आपल्या या चॅनलवर आता सध्या TETच्या परीक्षेची आपण विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेत आहोत। त्यामध्ये आपण काही मानसशास्त्र, काही सामान्य विज्ञान, मराठी या विषयाची व्हिडिओ आपण अपलोड केलीत व सध्या आपण काही सामाजिक शास्त्र हा व्हिडिओ आज आपण यामध्ये बघणार आहे। तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। त्याच्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, आणि तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओचा प्रश्न पहिला, कोणत्या करारानुसार गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहिले? तर कोणत्या करारानुसार? गांधी-आयर्विन करार यानुसार गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहिले। कोणत्या राजाने वर्धन घराण्याची स्थापना केली? तर कोणत्या राजाने वर्धन घराण्याची स्थापना केली? प्रभाकर वर्धन याने वर्धन घराण्याची स्थापना केली। प्रश्न 3, गौतम बुद्धांनी कोणत्या ठिकाणी आपले पहिले प्रवचन दिले? तर गौतम बुद्धांनी सारनाथ या ठिकाणी आपले पहिले प्रवचन दिले। प्रश्न 4, कोणत्या राजाने विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना केली? तर विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना ही धर्मपाल या राजाने केली। प्रश्न 5, नाट्यशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? तर नाट्यशास्त्र हा ग्रंथ भारतमुनी यांनी लिहिला। प्रश्न 6, स्वप्न वासवदत्त हा ग्रंथ कोणी लिहिला? स्वप्न वासवदत्त हा ग्रंथ भास यांनी लिहिला। प्रश्न 7, कुमार संभव हा ग्रंथ कोणी लिहिला? तर कुमार संभव हा ग्रंथ संत कालिदास यांनी लिहिला, कुमार संभव। प्रश्न 8, पंचतंत्र हा ग्रंथ कोणी लिहिला? पंचतंत्र हा ग्रंथ विष्णू शास्त्री, इथं षटकोनाचा आहे, तर विष्णू शास्त्री यांनी हा ग्रंथ लिहिला, विष्णू शास्त्री। प्रश्न 9, 16 डिसेंबर 1773 रोजी कोणत्या जहाजावर बोस्टन टी पार्टीची घटना घडली? तर कोणत्या? डार्टमाउथ, इथं डार्टमाउथ या ठिकाणी ही घटना घडली मित्रांनो। एक मिनिट, डार्टमाउथ। प्रश्न 10, कोणते राष्ट्र हे संन्यासी राष्ट्र म्हणून ओळखले जाते? तर जपान हे राष्ट्र संन्यासी राष्ट्र म्हणून ओळखले जाते। प्रश्न 11, महर्षी कर्वे यांनी कधी निष्काम कर्म मठ या संस्थेची स्थापना केली? तर महर्षी कर्वे यांनी 1908 साली निष्काम कर्म मठ या संस्थेची स्थापना केली। प्रश्न 12, कोणी आपल्या अनुयायांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश दिला? तर कोणी दिला होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांना हा संदेश दिला होता। प्रश्न 13, सूचीपर्णी वृक्षांचा अरण्याचा वैशिष्ट्यपूर्ण प्रदेश कोणत्या कटिबंधात आढळतो? तर कोणत्या कटिबंधात आढळतो? समशीतोष्ण कटिबंधामध्ये तो आढळतो। प्रश्न 14, स्टेप्स या गवताळ प्रदेशात आढळणारी भटकी जमात कोणती? तर स्टेप्स या गवताळ प्रदेशामध्ये आढळणारी भटकी जमात ही किर्गिज आहे, किर्गिज। प्रश्न 15, क्षेत्रफळाचा विचार करता भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर क्षेत्रफळाचा जर आपण विचार केला मित्रांनो तर भारतात जगात 7वा क्रमांक लागतो। प्रश्न 16, वाळवंटातील हिरवळीच्या प्रदेशाला काय संबोधले जाते? तर वाळवंटातील हिरवळीच्या प्रदेशाला काय संबोधले जाते? तर ओएसिस म्हणून ओळखले जाते। मृगजळ ज्याला म्हणतो ना आपण, वाळवंटातील पाण्यासारखं दिसणार, तर याला काय म्हणतो आपण? ओएसिस। प्रश्न 17, नाईल नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते? तर नाईल नदी ही भूमध्य समुद्राला जाऊन मिळते मित्रांनो, लक्षात ठेवा नाईल नदी। प्रश्न 18, कोणत्या ठिकाणी ब्रह्मपुत्रा नदी भारतात प्रवेश करते? तर ब्रह्मपुत्रा नदी ही भारतामध्ये दिहांग या ठिकाणी ती प्रवेश करते, त्याला काय म्हणतात? सांगपो नाव आहे मित्रांनो, लक्षात, सांगपो। प्रश्न 19, झुलू व मासाई लोक कोणत्या नैसर्गिक विभागात आढळून येतात? झुलू व मासाई लोक हे सुदानी प्रदेशामध्ये आपल्याला आढळून येतात।
प्रश्न 20, कोणते बेट, आता इथं बेट झालंय तर बेट आहे, जगातील सर्वाधिक मोठे बेट म्हणून ओळखले जाते? तर कोणतं बेट ओळखलं जातं जगातील सर्वात? ग्रीनलँड, लक्षात ठेवा. प्रश्न 21, कोणते देश तांब्याचे प्रमुख उत्पादक देश आहेत? तर तांब्याचे प्रमुख उत्पादक देश हे अमेरिका व चिली हे आहेत. प्रश्न 22, जगातील सर्वात जास्त लांबीचा कालवा कोणता? तर जगातील सर्वात जास्त लांबीचा कालवा आहे सुएझ कालवा. प्रश्न 23, भारतातील कोणत्या राज्यास सर्वाधिक सागरी किनारा लाभलेला आहे? तर भारतातील जे गुजरात हे राज्य आहे, या गुजरात राज्याला सर्वाधिक सागरी किनारा लाभलेला आहे. प्रश्न 24, चंद्रावरून सभोवती पाहिले असता आपणास आकाश काळ्या रंगाचे दिसते, तर ते कशामुळे दिसते? तर ते काय आहे? वातावरणाचा अभाव, त्याच्यामुळे आपल्याला आकाश कसे दिसते? काळे दिसते. प्रश्न 25, कोणाच्या शिफारशीवरून राज्यघटनेवरून मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला? तर कोणाच्या? स्वर्णसिंग समिती जी आहे यांच्या शिफारशीवरून आपल्या या राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. नंतर आता हे झाले 25 प्रश्न. आता पुढे अजून आपण 25 प्रश्न कंटिन्यू करणार आहे. तर त्यामधला आता प्रश्न पहिला परत, भारतीय घटनेच्या 8व्या परिशिष्टात कशाचा अंतर्भाव करण्यात आला? तर कशाचा? भारतीय भाषाचा भारतीय घटनेत 8व्या परिशिष्टामध्ये समावेश करण्यात आला. प्रश्न 2, कोणी भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यास राज्यघटनेचा आत्मा असे म्हटले? तर कोणी म्हटलं होतं? ठाकूरदास भार्गव यांनी भारतीय सरनाम्यास भारतीय राज्यघटनेचा आत्मा असं म्हटलं होतं. प्रश्न 3, सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहेत? तर सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशाची नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती करत असतात. प्रश्न 4, जर मंत्रिमंडळातील एखाद्या सदस्याने राजीनामा दिला तर केवळ ते पद रिक्त होते, पूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त होत नाही, लक्षात ठेवा. प्रश्न 5, भारतीय घटनेत अंतर्भूत करण्यात आलेली घटना दुरुस्ती पद्धत कोणत्या देशाच्या घटनेवरून घेण्यात आली? तर दक्षिण आफ्रिका या देशाच्या घटनेवरून घेण्यात आली भारतीय घटनेत घटना दुरुस्ती. प्रश्न 6, घटक राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती करण्याचे घटनात्मक अधिकार कोणाला आहेत? तर राज्यपालाची नियुक्ती ही कोण करत असतात? राष्ट्रपती करत असतात, राष्ट्रपती. प्रश्न 7, कोण भारत सरकारचा प्रथम कायदा अधिकारी म्हणून ओळखला जातो? तर कोण भारत सरकारचा प्रथम कायदा अधिकारी म्हणून ओळखला जातो? महान्यायवादी हे भारत सरकारचा कायदा अधिकारी म्हणून ओळखले जातात. कोण? महान्यायवादी. प्रश्न 8, भारतातील पोर्तुगाली सत्तेचा संस्थापक अल्बुबर्क कोण आहे? पोर्तुगाली सत्तेचा संस्थापक अल्बुबर्क हा आहे. प्रश्न 9, कोणी सम्राट हर्षवर्धन ला पराभूत केले? तर सम्राट हर्षवर्धनला कोणी पराभूत केले होते? दुसरा पुलकेशी याने सम्राट हर्षवर्धनला पराभूत केले होते. प्रश्न 10, 30° व 50° या अक्षवृत्तादरम्यान दोन्ही गोलार्धामध्ये, उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असेल तर येणाऱ्या विस्तीर्ण गवताळ प्रदेशाला दक्षिण अमेरिकेत काय संबोधतात? तर दक्षिण अमेरिकेमध्ये याला काय म्हणतात? व्हेल्ड असं म्हणतात. 30 ते 50° जे दोन्ही गोलार्धामध्ये याला काय म्हणतो आपण? व्हेल्ड असं म्हणत असतो. नंतर प्रश्न 11, कलहारी वाळवंटी प्रदेश कोणत्या खंडात आहे? तर कलहारी वाळवंटी प्रदेश हा आफ्रिका खंडामध्ये आहे. प्रश्न 12, इतिहास प्रसिद्ध वारसा शहर म्हणतो याला, तर कोणत्या नदीकाठी वसले? तर हे शहर विस्तुला नदीच्या काठी वसलेले आहे, वारसा शहर, लक्षात ठेवा. प्रश्न 13, लेक सुपिरियर या नैसर्गिक सरोवराचे स्थान कोठे? तर लेक सुपिरियर हा नैसर्गिक सरोवर कुठे आहे मित्रांनो? अमेरिका व कॅनडा या ठिकाणी तो आहे. प्रश्न 14, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. प्रश्न 15, टुंड्रा प्रदेशातील एस्किमो लोकांच्या हिवाळ्यातील बर्फाच्या घराला काय म्हणतात? तर याला काय म्हणतात? युर्ट असं म्हणतात, युर्ट. प्रश्न 16,
थर हा वाळवंटी प्रदेश कोणत्या देशात आढळून येतो? तर थर हा वाळवंटी प्रदेश, त्याला आपण थार म्हणतो, थर किंवा थार, तर हा भारतामध्ये तो आढळून येतो, राजस्थानच्या भागामध्ये. प्रश्न 17, कोणत्या देशाला बर्फाची भूमी म्हणून संबोधले जाते? तर कोणत्या देशाला? कॅनडा देशाला बर्फाची भूमी म्हणून ओळखलं जातं. प्रश्न 18, चंद्र आदल्या दिवशीपेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो दररोज? तर तो 50 मिनिटे उशिरा उगवत असतो. जर पहिल्या दिवशी जर 10 वाजता जर उगवला असेल तर दुसऱ्या दिवशी 10 वाजून 50 मिनिटांनी उगवत असतो. लक्षात ठेवा, म्हणजे प्रत्येक दिवसामध्ये 50 मिनिटाचा फरक असतो. प्रश्न 19, भारतातील महत्त्वाच्या नद्यांचे त्रिभुज प्रदेश कोणत्या किनारपट्टीवर आढळून येतात? तर कोणत्या किनारपट्टीवर आढळून येतात? पूर्व किनारपट्टीवर आढळून येतात. प्रश्न 20, शिवाजी महाराजांनी खेळणा किल्ल्यास कोणते नाव दिले? तर शिवाजी महाराजांनी खेळणा किल्ल्यास विशाळगड हे नाव दिले. प्रश्न 21, उज्जैन ही कोणत्या महाजनपदाची राजधानी होती? तर उज्जैन ही अवंती जी महाजनपदाची राजधानी होती. उज्जैनची राजधानी अवंती. प्रश्न 22, इंडिका या ग्रंथाचा कर्ता कोण? तर मेगस्थेनेस. मेगस्थेनेस कोण आहे? हा इंडिका या ग्रंथाचा कर्ता आहेत. प्रश्न 23, शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांची भेट केव्हा झाली? तर 10 नोव्हेंबर 1659 साली भेट झाली. प्रश्न 24, बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी सम्राट अशोकाने आपला मुलगा महेंद्र व मुलगी कोण? संघमित्रा यांना कोणत्या देशात पाठवले होते? तर कोणत्या देशात पाठवले मित्रांनो? श्रीलंका या देशामध्ये पाठवले होते. प्रश्न 25, सन 1760 मध्ये कोणत्या लढाईत सदाशिवराव भाऊंनी निजामाचा पराभव केला होता? तर निजामाचा पराभव सदाशिवरावांनी उदगीर या ठिकाणी केला होता. तर अशा पद्धतीने मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 50 प्रश्न बघितले आणि जे विद्यार्थी TETचा अभ्यास करत असतील त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहे. मित्रांनो, येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला याचा निश्चितच फायदा होईल. व व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.